नमस्कार. मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे. आपणास आपले परममित्र आबा जगन्नाथ माने आणि त्यांची सौभाग्यवती आमच्या वहिनी साहेबा सौ संगीता आबा माने त्यांना लग्नाच्या 25 वर्षाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देताना अतिशय आनंद होत आहे की आपल्या समोरच मला वाटतं दोघेही आमच्या महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये कार्यरत असून आम्हाला सुद्धा मी फार गेले अनेक वर्षापासून किंबहुना 25 नाही तर त्याहूनही जास्त काळापासून परिचित आहे आणि नोकरीत असल्यापासून आमच्या संगीता वहिनींनाही परिचित आहे. त्यासुद्धा धारावी काळ्या किल्ला शाळेतच त्यांची माझ्या माहितीप्रमाणे 5-8-92 आणि 20-8-92 म्हणजे एकाच महिन्यात दोघेही 92 साली कामाला लागले. एक 5-8 आणि एक दुसरा 20-8 आणि त्यामुळं मला दोघांचाही चांगला परिचय आहे. खूप छान संगीता वहिनींनी आणि आबांनी एकमेकांना 25व्या वर्षामध्ये खूप अंतर्मनातून एक मित्र या नात्यानं, कारण सातत्यानं पती आणि पत्नीच्या रोलमध्ये न राहता मित्रमैत्रिणींच्या माध्यमातून नात्यातून त्यांनी आपल्या प्रेमाचा एकोपा केला. ते प्रेम त्यांनी चांगलं टिकवलं आणि अजूनही त्याला चांगला बहर येत आहे. अशा पद्धतीचं 25 वर्षाचं त्यांचं वैवाहिक नातं हे अतिशय अजून सुदृढ होत आहे आणि याचा मला खूप छान आनंद वाटतो. जेव्हा जेव्हा ह्या दोघांना मी भेटतो तेव्हा दोघेही अतिशय समाधानी असतात. एकमेकाच्या स्वभावाला मिळून मिसळून घेऊन त्या मानाने मी वहिनींचे मनापासून आभार मानतो. कारण शेवटी इंटरकास्ट जरी लग्न असलं तरी पण शेवटी ह्या सगळ्या गोष्टींना सांभाळून घेणं, आबाचं सगळं कुटुंब, आबाच्या बहिणी, आबाची आई, आपाचे वडील सगळे आपली चांगली माणसं आहे. पण तरीसुद्धा एका पालघरसारख्या विभागातली, सफाळे गावातली, भोईर कुटुंबातली एक मुलगी ST कास्टमधली, म्हणजे ती आपल्या शेड्यूल कास्टमध्ये पण नाही, पण तरीसुद्धा कोळी समाजातली, अशा सगळ्या गोष्टी ह्या मी जाणीवपूर्वक सांगतो. कारण की एवढं सगळं विविधता असूनसुद्धा आबाच्या कुटुंबियांनी तिलासुद्धा आपल्या मुलीसारखी माया लावली. वहिनींनीसुद्धा आपल्या आईवडिलांच्या, आपल्या बहिणीच्या सारखं घरचं वातावरण ठेवलं नणंदेबरोबर आणि म्हणून हा सगळा योग असा आला की 25 वर्ष त्यांच्या लग्नाला पूर्ण होत आहे. खूप छान वाटलं, आनंद वाटला. मी माऊलीच्या चरणी प्रार्थना अर्पण करतो की असंच त्यांचं आयुष्य निरोगी जावं. किती वर्ष जगलं याला महत्त्व नाही, तर ते आनंदानं जगावं, निरोगी जगावं आणि असंच त्यांचं नातं कायम टिकून राहावं. दोघांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचं हे नातं अखंड कायम राहावं, हीच मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की झाली गर्भाची रचना, ठाऊक नाही दोघा जना, कोणी दिले हात पाय, कोणा म्हणती बाप माय. तुझी आई होती तानी, कुठे होता शोषित प्राणी. तुझा बाप होता बाळ, कुठे होता कंठीत काळ. तुका म्हणे आम्ही बाळे, या विठूची लेकूर वाळे. आपण सगळे एकाच भगवंताची लेकरं आहोत. त्यामुळं एकमेकाला आधार देणं हेच आपल्या जीवनाचं परम कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीनं खूप छान आबाचं जीवन चाललेलं आहे. लग्नानंतर आम्हाला कादंबरी भेटली, त्यानंतर मानस भेटला. खूप छान 2 गोंडस मुलं आबाच्या आयुष्यात आली आणि त्या मुलांनी सुद्धा शिक्षणाच्या बाबतीत खूप छान प्रगती केली. दोघांनी 10वीमध्ये म्हणा, 12वीमध्ये म्हणा खूप छान उत्तुंग असं यश प्राप्त केलं. आमची कादंबरीसुद्धा आता MBBSच्या 3ऱ्या वर्षाला असेल मला वाटतं किंवा 4था, पण खूप छान. तेव्हा मानसचं अभिनंदन, कादंबरीचं अभिनंदन, आबाचं अभिनंदन, आमच्या संगीता वहिनींचं अभिनंदन. अशा प्रकारे माझ्या वारकरी संप्रदायाच्या कारंडे परिवाराच्या वतीनं मी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मी माझं मनोगत आहे ते मी त्याला पूर्णविराम देतो. धन्यवाद.